श्री सर्वज्ञ देवा चतुर्थग्रंथकर्ता श्री गणधर देवा प्रति गणधर देवा तेषां च अनुसार सारमासाद श्री श्री पंडित दौलतरामजी विरचितं ग्रंथम यदं ग्रंथम मंगलम भूयात् मंगलम भगवान वीरो मंगलम मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। अनंत आणि परमेश्वर भगवान की जय हो जय हो जय हो। पुन्हा 1008 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान की जय हो जय हो जय हो। आदि ब्रह्म आदि पुरुष ऋषभनाथ भगवान की जय हो जय हो जय हो। कल्पतरु शांतिनाथ भगवान की जय हो जय हो जय हो। अंतिम तीर्थेश महावीर भगवान की जय हो जय हो जय हो। परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती योगीन चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक आचार्य श्री शांतसागर मुनि महाराज की जय हो जय हो जय हो। संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर महाराज की जय हो जय हो जय हो। समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की जय हो जय हो जय हो। महामेधावी महाश्रमण अभिज्ञानोपयोगी प्रज्ञाश्रमण चर्या शिरोमणी पट्टाधीश शांतमूर्ति महागुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की जय हो जय हो जय हो। अभिज्ञानोपयोगी श्री 108 सरस्वत सागर महाराज मुनि महाराज की जय। शांतमूर्ति जैन सागर सिद्ध सागर महाराज की जय। 3 काम 9 करोड़ मुनीश्वर की जय हो जय हो जय हो। सिद्धांत शास्त्र की जय हो जय हो। अहिंसा परमो धर्म की जय हो जय हो जय हो। जैन धर्म की जय। तो हमारा स्वाध्याय 6 ढाला यह ग्रंथ का चालू है और मंगलाचरण जो है 3 भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। तो दूसरे अध्याय का प्रथम श्लोक हमारा हो गया है। तो हम पहले अध्याय के जो बाकी की जो कारिका है उसका हम उच्चारण करेंगे। जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भयवंत ताते दुखहारी सुखकार कहे सीख गुरु करुणाधार ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूलापको भरमतवादी तास भ्रमण की है बहु कथा पह क चुकऊँ कहीं मुनि यथा काल अनंत निगोद मजा बीतो केंद्रिय तन धार एक श्वास में 8-10 बार जन्म्यो मर्यो भर्यो दुख भार निकसी भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति थयो दुर्लभ लही जो चिंतामणि तो पर्याय लही त्रसतणी लट पिपिल अली आदि शरीर धर धर मरियो सही बहुपी कबहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिन निपट ज्ञानी थयो सिंहाधिक सैनी है क्रूर निबल पशु अति खाए कबहु आप भयो बलहीन सबल निकरि खायो अति दीन छेदन भेदन भूख पियास भार वहन हाथ बतरा वध बंधनादिक दुख घने कोटि जीव ते जातन बने
अतिसंक्लेश भावते मरियो घोर शब्र सागर में परो तहाँ भूमि पर सत दुखईसो बिछु सहसदसई नहीं तिसो तहाराध शोणित वाहिनी कुमिकल कल विलित दाहिनी सेमर तरु जल जुत असिपत्र असि जो देह विदारे तत्र मेरु समान लोह कली जाए ऐसी शीत उष्णता था तिल तिल करे देह के खंड असुर विढ़ावे दुष्ट प्रचंड सिंधु नीर ते प्यास न जाए तो पन एक न बुंद लहाय चीन लोक को नाज जो खाए मिटे न भूख कणौन लहाय ये दुख भो सागर लो सहे करम जोग ते नरगति लहे जननी उदर वस्यो नमहास अंग संकुच दय पाई त्रास निकसत जे दुख पाए घोर तिनको कतन आवे हो बालपने में ध्यान न लइयो तरुण समय तरुणी रत रहियो अर्धमृतक सम बूढ़ापनो कैसे रूप लखे आपनो कभी काम निर्जरा करे भवन तिरक में सूरत न धरे जय चादा वानल धैयो मरत विलाप करत दुख सहियो जो विमान वासी हूँ थाय सम्यक दर्शन बिन दुख पाए तते चैथा वर्तन धरे यो परिवर्तन पूरे करे परिवर्तन पूरे चतुर्गति दुख का वर्णन और ये सब ढाल के सभी जो 16 कारिका है उसका हमने अर्थ देखा है और अभी दूसरी ढाल चालू है। दूसरी ढाल के यानी उसका ढाल का अर्थ ऐसा है कि पहले ढाल में चतुर्गति दुखों का वर्णन किया है और दूसरी ढाल में संसार परिभ्रमण के कारण। संसार का कारण क्या है? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान और मिथ्या चारित्र। ये क्या है? संसार मार्ग और मोक्ष मार्ग, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र जो है ये मोक्ष मार्ग है। हाँ? अब हमारे सभी जो अनेक मत है, अनेक मत अपने मतानुसार वो मोक्ष का मार्ग और मोक्ष का स्वरूप अलग अलग मानता है। हाँ? तो जैन मतानुसार, और जैन मत ही सर्वश्रेष्ठ क्यों है? इसी मत से सभी ने मान्य किया है कि यही मत है कि जहाँ यथायोग्य मार्ग बताया है और इसी मार्ग से अभी तक सभी जो अनंतान सिद्ध परमेश्वर भगवान सिद्ध हुए हैं इसी मार्ग से हो गए। तो ऐसे मिथ्या युग ज्ञान चरण वश भ्रमत भरत दुख जन्म मरण ताते इनको तजिए सुजान सुनती न संक्षेप कहू बखान। ऐसे यानी अशा प्रकारे यह जीव मिथ्या युग ज्ञान चरणवश, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान और मिथ्या चारित्र के अधीन होकर ऐसे यानी इस प्रकार जन्म और मरण के दुखों को भरत यानी भोगता हुआ चारों गतियों में भटकता फिरता है। ताते इसलिए इन तीनों को अच्छी तरह से जानकर छोड़ देना चाहिए। इसलिए उन तीनों का संक्षेप में बखान वर्णन कहता हूँ सो सुनो। यह जो मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान और मिथ्या चरित्र के वशीभूत होकर चारों गतियों में भ्रमण करता रहता है, जन्म मरण के दुख को भोगता रहता है। इसलिए इन मिथ्या दर्शन, ज्ञान, चरित्र को अच्छी तरह जानकर छोड़ देना चाहिए। इन तीनों का मैं दौलत राम संक्षेप में वर्णन करता हूँ।
सो सुनिए, ऐसा उन्होंने कहा है। तो अग्रहित मिथ्या दर्शन और ग्रहित मिथ्या दर्शन, मिथ्या दर्शन के कितने प्रकार है? अग्रहित मिथ्या दर्शन और ग्रहित मिथ्या दर्शन। अग्रहित यानी किसी के परोपदेश के बिना अनादिकाल से जो हम निगोद में थे ना, 7 नरक के नीचे निगोद का स्थल है, उसको कौन सी पृथ्वी करते हैं? कलकला पृथ्वी। कौन सी पृथ्वी? कलकला पृथ्वी कहते हैं। उसके अंदर हम एक श्वास में 28 बार, श्वास किसको कहते हैं? एक नाड़ी का जो ठोका है ना, नॉर्मल मनुष्य के नाड़ी के ठोके 72 रहते हैं, और 72 से 78 भी नॉर्मल पकड़ने को आता है। लेकिन जिसका सुदृढ़ शरीर, एवरेज बॉडी बिल्ट जिसका होने के बाद, और उसके अंदर जो है 60 के अंदर जो है उसका जो है तो उसको ब्रेडिकार्डिया कहते हैं, यानी नॉर्मल से कम। और 100 के ऊपर ज़्यादा स्ट्रोक हो गए हृदय के तो उसको टेकीकार्डिया कहते हैं, इसको ब्रेडिकार्डिया कहते हैं। समझे क्या? तो नॉर्मल मनुष्य का जो है उसका हृदय गति 1 मिनट में 72 रहती है, और श्वसन क्रिया कितनी रहती है? 15 से 18। श्वसन क्रिया यानी ब्रीदिंग, जो कितनी रहती है? 1518। 1 मिनट में एक श्वास बढ़ गया कि 4 हृदय गति बढ़ती है। कितनी? एक श्वास बढ़ गया, श्वास और उच्छ्वास। श्वास अंदर लेना, उच्छ्वास यानी छोड़ देना, इसको ब्रीदिंग कहते हैं। क्या कहते हैं? ब्रीदिंग कहते हैं। ये श्वास उच्छ्वास क्यों चालू रहता है? कि हमारा जो खून है वो अशुद्ध खून जो है ना, अशुद्ध खून यानी जिसमें कार्बन डाइऑक्साइड और अशुद्ध है, वो खून पूरे शरीर में से वेन यानी नीला में से कहाँ आता है? हृदय का जो राइट साइड कप्पा है ऊपर का, वहाँ अशुद्ध खून आता है, और फिर ऊपर के कप्पे से ऑट्रियम से वेंट्रिकल में जाता है। वेंट्रिकल में जाने के बाद वहाँ से जो है तो हमारा जो लंग्स है, फुफ्फुस, उसके अंदर वो अशुद्ध रक्त जाता है, और अशुद्ध रक्त वहाँ जाने के बाद वो एल्वेलाई जो रहती है ना, वहाँ शुद्ध रक्त है, वहाँ ऑक्सीजन उसको मिलता है और कार्बन डाइऑक्साइड छोड़ देता है, वो वहाँ होता है। और फिर वो वहाँ का ब्लड जो है वो प्यूरिफाइड शुद्ध ब्लड, वो जो है तो डावा जो लेफ्ट साइड का जो हृदय का ऊपर का भाग रहता है वहाँ आता है, फिर डावा नीचे जो वेंट्रिकल रहता है वहाँ आता है, फिर अपने हार्ट की जी एक्शन चालू होती, पंपिंग एक्शन बोलती है, हाँ, जिसका सिस्टोलिक और डायस्टोलिक ब्लड प्रेशर उसके ऊपर रहता है। और फिर वो पूरे शरीर में अपने ब्रेन को और पूरे शरीर के अवयव और पूरे शरीर में उसका क्या होता है? अभिसरण होता है, उसको सर्कुलेशन कहते हैं। ये प्रक्रिया चालू रहती है। तो फिर अब 2 नंबर का हम कार्य का लेंगे, अग्रहित मिथ्या दर्शन और तत्व का स्वरूप। जीवादि प्रयोजन भूत तत्व सरदय तिन माहि विपर्यत्व, चेतन को है उपयोग रूप, बिन मूर्ति चिन्ह मूर्ति अनूप। जीवादि ने जीव अजीव अश्वबंध संवर और निर्जरा और मोक्ष, इसको क्या कहते हैं? 7 तत्व कहते हैं। और ये 7 तत्व जैसी है वैसी मानना, इसमें कम ज़्यादा नहीं करना, इसको कहते हैं सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक दर्शन। निश्चय सम्यक दर्शन अपने आत्मा का, निज आत्मा का जैसा स्वरूप है, निज शुद्ध आत्मा का, आत्मा का नहीं, निज शुद्ध, मेरी खुद के आत्मा का जो शुद्ध आत्मा का स्वरूप कैसा है? ज्ञानादि 8 कर्मों से रहित, हाँ, शुभाशुभ विकारी कर्म से रहित, यानी भाव कर्म से रहित, और शरीराधीन वो कर्म से रहित, जो मैं असंख्यात प्रदेश जो मेरा शुद्धात्मा है, कैसा है? ज्ञायक स्वरूप है, बस एक जानन क्रिया रहती है। वो जो जानन क्रिया है, जो वितरक संवेदन है, जो शुद्धात्मा का प्रत्यक्ष प्रामाणिक के साथ वेदन है, चला अंग्रेजी में कहते हैं सेल्फ रियलाइजेशन। क्या कहते हैं? सेल्फ प्योर, शुद्ध, प्योर सोल
आत्मा, आत्मा का अंग्रेजी में क्या करते, सोल। और शुद्ध का अर्थ क्या होता है अंग्रेजी में, प्योर। प्योर सोल का सेल्फ रियलाइजेशन, यानी जो आत्मानुभव है, वो आत्मानुभव के ऐसा एक वीर सागर महाराज थे सोलापुर में, वो बोलते थे हमारा असंख्यात प्रदेशी जो शुद्ध आत्मा है वो हमें अनुभव करने योग्य है। ये हमारा विषय हो गया। क्या, मेरा निज शुद्ध आत्मा अखंड ध्रुव शाश्वत, वो कैसा है, अखंड है, ध्रुव है, शाश्वत है। कैसा है वो, ज्ञानानंद स्वरूपी है। कैसा है, ज्ञानानंद स्वरूपी है, अखंड है, ध्रुव है, शाश्वत है। उनके कितने प्रदेश हैं, असंख्यात प्रदेशी। प्रत्येक जीव के कितने प्रदेश है, असंख्यात प्रदेश है। धर्मद्रव्य के कितने प्रदेश है, असंख्यात प्रदेश है। धर्मद्रव्य कैसा है, अखंड है, एक है। जितना लोकाकाश है उतना ही अखंड, अखंड एक। अधर्मद्रव्य उसके भी असंख्यात प्रदेश है, और धर्मद्रव्य के भी असंख्यात प्रदेश है, जीवद्रव्य के भी असंख्यात प्रदेश है। हाँ, ऐसे तीन हो गए। फिर पुद्गल के कितने हैं, पुद्गल का एक प्रदेशी जो तो परमाणु, आणि द्वय प्रदेशी, तीन प्रदेशी, पुन्हा स्कंद जे आहे ते अनेक प्रदेशी आहेत, कळलं का। आणि जीवद्रव्य, पुन्हा धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य और कालद्रव्य। जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश और काल। तो आकाशद्रव्य कितने है प्रदेश है, अनंत है। ज्या बरोबर ह्याच्या मध्यभागी जे आहे ते लोकाकाश आहे, आणि लोकाकाशापासून इतर चारही बाजूला जे आहे ते अनंत आकाश आहे, त्याला काय म्हणायचं, अलोकाकाश म्हणायचं। त्याचे प्रदेश किती आहेत, अनंत आहेत, इन्फिनाइट। ज्याला आखरी नाही आहे, ज्याचा शेवट नाही, त्याला म्हणायचं अनंत प्रदेशी। आणि त्याला कोणाला म्हणायचं, हे जे कोणतं आकाश, अवकाश, सगळ्या द्रव्यांना आणि स्वतःला पण हे कसं आहे, स्वप्रतिष्ठित आहे। त्याला आकाशाला कोण आधार देतं, आकाशाला आधार कोणाचा आहे, आकाशाला आधार आकाशाचाच आहे। त्याला म्हणायचं स्वप्रतिष्ठित। काय म्हणायचं, स्वप्रतिष्ठित। काय म्हणायचं, स्वप्रतिष्ठित। आकाशाला आधार आकाशाचा आहे। आणि सगळ्यांच्या परिवर्तनाला, तसं तर परिवर्तन आपलं प्रत्येक द्रव्याचं त्याच्यामध्ये उत्पादवे द्रव्य चालू असतं, पण असं एक द्रव्य आहे की जे आपल्या परिणामाला, उत्पादवे द्रव्य जे प्रत्येक द्रव्याचं चालू आहे त्या परिणामाला, आणि स्थिती म्हणजे तुमच्या जीव आणि पुद्गल आणि धर्म, अधर्म, आकाशावर काल, हे सगळ्यांच्या परिणामाला उदासीन असं हे धर्मद्रव्य काय तुम्हाला ढकलत नाही, हां, बळजबरीनं। तुम्ही जर का जीव आणि पुद्गल ज्या वेळेला चालण्याकरता प्रयत्न करतात, उद्युक्त अशा, चलने के लिए उद्युक्त ऐसे जीव और पुद्गल को जो उदासीन ऐसा जो मदद करता है द्रव्य, उसको कहते हैं धर्मद्रव्य। क्या कहते हैं, धर्मद्रव्य। और चलते हुए जीव और पुद्गल को ठहरने के लिए, जैसे कि मासा अपने पानी में जो तैरता है ना, उसको मदद कौन करता है, पानी करता है। पानी बलद मासे को घुमाता क्या इधर उधर, नहीं। जब मासा प्रवृत्त होता है तब पानी उसको मदद करता है। वैसा ही जब पुद्गल चलन, हलन चलन किसमें है, बाकी द्रव्य तो स्थिर है, निश्चल है। कौन कौन से, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य और कालद्रव्य और आकाश द्रव्य, ये कैसे है, स्थिर है। और आकाश द्रव्य भी अखंड है। ये आकाश भी अखंड है, जहाँ जे लोकाकाश किसको कहते हैं, जहाँ धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, जीवद्रव्य यानी छह द्रव्य जहाँ रहते हैं उसको कहते हैं लोकाकाश। और लोकाकाश के बाहर का जो आकाश है उसको कहते हैं अलोकाकाश। बिल्कुल सही है। और अलोकाकाश का देखिए परिवर्तन चालू है कि नहीं, उत्पाद्य द्रव्य चालू है कि नहीं, मग वहाँ धर्मद्रव्य है क्या, वहाँ अधर्मद्रव्य है क्या, वहाँ कालद्रव्य है क्या, फिर उसका कैसा परिवर्तन चालू है, उसका कैसा परिवर्तन चालू है। तो उसने क्या किया, एक बास लेना, बास। वो बास लिया तो उसका म्हणजे मुळापासून ते शेंड्यापर्यंत, हां, त्याला तर एंड आहे पण आकाशाला एंड नाही। मग जिथं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य आहेत ना, तिथं जे परिवर्तन चालू असतं, तो जे आहे ते जे
6 द्रव्य आहे किंवा कालद्रव्य आहे ना, ते लोकाकाशातलं जे कालद्रव्य आहे तेच त्या अलोकाकाशाच्या त्याला परिवर्तनाला कारणीभूत होतं असं वर्णन केलं आहे. तुमच्या लक्षात घ्या, तिथं तर कालद्रव्य नाही आहे कुठं, अलोकाकाशामध्ये. आणि अलोकाकाश फार मोठा आहे, तरी परंतु त्याचं परिवर्तन तिथं चालू असतं. आणि त्याला मदत जी आहे ते लोकाकाशातलं कालद्रव्यच त्याच्या परिवर्तन, पण त्याची परिणती त्याच्यामध्येच होत असते. प्रत्येक द्रव्याची परिणती त्याच्यामध्येच होत असते, पण कालद्रव्य उदासीन असं मदत करतं. तर जीवादी जीवाजीव अश्वबंध संव निजरावर मोक्ष प्रयोजनभूत, हे प्रयोजन 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ द्रव्यगुण पर्याय व्यवहार निश्चय उपादान निमित्त, ये प्रयोजनभूत तत्व है. और इसमें क्या है, ये जैसी है वैसी मानना, उसको कहते हैं सम्यक दर्शन. यानी जीव अजीव अश्वबंध संव निजरा और मोक्ष, ये जैसा स्वरूप है वैसा. और किसी ने बताया भगवान के दिव्य ध्वनि में आया है, उनके केवल ज्ञान में झलका है. उन्होंने जैसा, क्योंकि भगवान को भाव नहीं रहता, क्योंकि भाव मन नहीं रहता, भगवान को केवल ज्ञान होता है. केवल ज्ञान, यानी कैसा ज्ञान है वो, अनंत ज्ञान है. और हमारा ज्ञान कैसा है, मति ज्ञान शुद्ध ज्ञान. ये जो है ना, उसको अवधि यानी वो क्या है, 5 इंद्रियों और मन की सहायता से जानता, तो मति ज्ञान. और मति ज्ञान से जाने हुए ज्ञान को और विशेष जानना, उसको कहते हैं शुद्ध ज्ञान. समझे क्या. और हम संगी पंचेंद्रिय में जो भावमन रहता है, तो अपने वो भावमन का कार्य क्या है, धारणा करना, स्मरण करना, संकल्प विकल्प करता है और स्वरूप का चिंतन भी करता है छद्मस अवस्था में. भावमन की व्याख्या क्या है, 9 इंद्रियावरण का जो क्षोभक्षम है, 9 इंद्रियावरण का जो क्षोभक्षम है, लिख के ले लो, बहुत महत्व किया है. और ये धौला जी में आया है और सरवार सिद्धि में भी आया है. 9 इंद्रियावरण का जो क्षोभक्षम है और वीर्यांतरा के क्षोभक्षम से जो विशिष्ट आत्मा में विशुद्धि निर्माण होती है. क्या कहा है, 9 इंद्रियावरण का कर्म, यानी 9 इंद्रियावरण का जो क्षोभक्षम है और वीर्यांतराय का कर्म का क्षोभक्षम है, इससे आत्मा में जो विशिष्ट विशुद्धि निर्माण होती है, उसको कहते हैं भावमन. भावमन कैसा रहता है, क्षोभक्षमिक ज्ञान जो रहता है उसको कहते हैं भावमन. उसका काय काम काय, भावमनाचं काम काय, दीक्षा शिक्षा हे ग्रहण करणं, हां, आणि दुसरं संकल्प विकल्प सगळे कोण करते, भावमन करते. आणि धारणा कुणाची असते, भावमनामध्ये आपलं स्मरण राहतं, हे बुद्धीचं काम आहे. कळलं का. ती देखील क्षोभक्षमिक ज्ञानाचं आहे. ह्या क्षोभक्षमिक ज्ञानाचा जो अभाव आहे तो 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञान होतं. त्या ठिकाणी भावमन असतं का, नाही, त्या ठिकाणी द्रव्यमन असतं. भावमन भूत प्रज्ञापन नहीं की अपेक्षा से लेना पड़ता है, ऐसा वहाँ वर्णन किया है. तो जीव अजीव और फिर निश्चय सम्यक दर्शन जो है, जो वीतराग सम्यक दर्शन कहते हैं, उसको क्या कहते हैं, वीतराग चारित्र के साथ जो वीतराग सम्यक दर्शन होता है उसको कहते हैं वीतराग सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन. तो विषय जो है तो अखंड शाश्वत ध्रुव चिदानंद ज्ञानानंद स्वरूपी जो माझा शुद्ध आत्मा, प्युअर सोल कसा है, तो संपूर्ण कर्म से रहित. चिंतन क्या करना, ज्ञानावरणी कर्म से रहित, शुभाशुभ विकारी भाव कर्म से रहित, शरीरादि 9 कर्म से रहित, जो मैं एक गायक अखंड असंख्यात प्रदेशी जो है हूँ ना, वो मैं शुद्धात्मा हूँ. ये जो चिंतन, देखो मुझे शांति मिली, तो विषय क्या है, असंख्यात प्रदेशी जो है ज्ञानानंद जो आत्मा अखंड ध्रुव है, वो चिंतन के लिए लेना. और विषय साधन क्या है, साधन जो है तो वो गायक स्वरूप जो है, गायक जानन जो है ना, ये साधन है. वो अपना निज शुद्ध आत्मा को गायक स्वरूप से वेदन करना. तो फल क्या मिलेगा, फल क्या मिलेगा, जो निराकुलत्व स्वरूप आणि आकुलता रहित जे निराकुलत्व स्वरूप वाला
जो मोक्षोपवीन अवस्था आहे ना, शान निराकुल होणं हे त्याचं फल आहे. विषय साधन फल, असं क्षीरसागर महाराज अध्यात्मयोगी त्यांनी बरोबर त्याचं सांगत होते. आणि त्यांनी काढून सगळी गाथा कारिका वगैरे. म्हणून ही जी आत्म्याचं वेदन आहे त्याच्या वेळेला आपण प्रमाता, प्रमाण, प्रमेय और प्रमिती. प्रमाता याने जाननहारा, हा जो मी आहे ना त्याला काय म्हणायचं? प्रमाता. जो जाननहारा है वो प्रमाता. हा प्रमाण, जानने वाली जो न्यायक पर्याय, न्यायक भाव आहे ना, ख्यायक जानन जानन, त्याला म्हणायचं प्रमाण. प्रमेय, जानने योग्य कौन से पदार्थ? विश्व में जो अनंतानंत पदार्थ है वो और मेरा जो निज शुद्धात्मा है वो दोनों भी जानने योग्य पदार्थ है. कौन सा? विश्व में जो अनंतानंत पदार्थ क्षेत्र में विभाग होते हैं उनके, वो भी जानने योग्य है. और मेरा निज शुद्धात्मा वो भी जानने योग्य है. और ये ज्ञायक भाव से जब हमारा वेदन करते तो विषय, साधन और फल क्या मिलेगा? मोक्षोपविनावस्था, जो अनाकुलत्व लक्षण वाला जो सुख है ना, वो उसका वेदन वो फल में करेगा. उसको क्या कहते हैं? प्रमिति. प्रमिति के दो अर्थ होते हैं, एक जानन क्रिया भी होता है और एक फल भी होता है. प्रमाता जब प्रमाण से अपने निज शुद्धात्मा को जानता है, वो निज शुद्धात्मा ही प्रमेय है. प्रमाता, प्रमाण, प्रमेय और प्रमिति यानी फल. फल ये है कि वो क्या होता है? निराकुल होता है. उसको सुख होता है और उसको सुख प्राप्त होता है. ये जो प्रत्यक्ष प्रामाणिक के साथ कपड्यामध्ये सातवे गुणस्थान नाही. आचार्य क्षीरसागर महाराज काय म्हणले? बाबांनो भिवू नका, भिवू नका, भिवू नका. दर्शन मोहण्याचा अक्षय करण्याकरता आत्मचिंतन करावं लागेल. ते उत्कृष्ट 6 घडी, मध्यम 4 घडी आणि जगन्य 2 घडी. कमीत कमी आमचे म्हणणे 10-15 मिनिट नाही देईन, 5 मिनिट तरी आत्मचिंतन करा, आत्मचिंतन करा. त्याशिवाय दर्शन मोहण्याचा क्षय होणार नाही. असं कोण म्हणाले? आचार्य क्षीरसागर महाराजांनी 8/9/1955 गुरुवार रोजी 5:10 ते 5:32 कुंतलगिरीमध्ये त्यांची संलेखना 36 दिवसाची ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला त्यांनी 22 मिनिटामध्ये हा शेवटचा उपदेश दिला. बाबांनो भिवू नका, भिवू नका, भिवू नका. आणि चारित्र्य मोहण्याचा नाश करण्याकरता तुम्हाला संयम धारण करावा लागेल. कपड्यामध्ये संयम नाही, कपड्यामध्ये 7वे गुणस्थान नाही, 7वे गुणस्थानाशिवाय आत्मानुभव नाही, आत्मानुभवाशिवाय कर्मनिर्जरा नाही, कर्मनिर्जराशिवाय केवळ ज्ञान नाही, केवळ ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही. म्हणून बाबांनो भिवू नका, भिवू नका, भिवू नका. चारित्र्य मोहण्याचा नाश करण्याकरता संयम धारण करा, हा आमचा तुम्हाला आदेश आहे. हे शेवटच्या संदेशात 22 मिनिट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं ते आगमातनं सांगितलेलं आहे. म्हणून आपण प्रथमाचार्य आपले कोण आहेत? आचार्य क्षीरसागर महाराज. त्यांनी 36 दिवसात आचार्य क्षीरसागर महाराजांनी काय झालं ते दीक्षा घेतली. दीक्षा मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर ते उपवास झाला त्यांचा. दीक्षेच्या दिवशी उपवास असतो. मग हे म्हणले चला आहाराला. ते म्हणले चला. म्हणले त्यावेळेला देवी कीर्ती वगैरे असं चटई किंवा असं बोऱ्या वगैरे घालून आहाराला जात होते. असा काळ होता. मग त्यांनी ती प्रथा बंद केली. म्हणले मी येणार नाही. असा त्यांनी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस उपवास केला. म्हणले आगमात जसं वर्णन केलेलं आहे, आपण एकदा कपड्याचा त्याग केलेला आहे आणि अचलकत्व म्हणजे आपल्या 28 मूल गुणामध्ये आपण पुन्हा कपडे घ्यायचे नाही, त्याचा त्याग केला आहे. मग तो शेवटी देवेंद्र कीर्तना मान्य करावं लागलं आणि त्यांनी पण चटईचा आणि त्या कपड्याचा त्याग केला. ते पण नग्न निघाले. म्हणून त्यांना खूप प्रयत्न करावा लागला. आचार्य क्षीरसागर महाराज म्हणून आज जी आपल्याला सगळी व्यवस्था दिसते ना, सगळी अनुकूलता आहे. हो आता एवढं आपल्याला सगळं काय मिळतंय, काय मिळतंय? जो असा अवसर मिळाला आहे आता की सगळीकडे व्यवस्थित सुख साधा आहे. कोणी आपल्याला प्रतिबंध, त्यावेळेला आपल्याला बाहेर फिरायला देखील मुनींना अवघड होतो. त्यावेळेला आचार्यश्रींनी सगळं दाखवून दिलं आणि म्हणून आचार्यश्रींनी आज त्याची व्यवस्था ह्या मुनींना सहजतेनं प्राप्त होती आहे. अवसर प्राप्त होता है. अभी अवसर बहुत अच्छा है.
अवसर प्राप्त करके जो अवसर को ठुकराता है वह अपने सौभाग्य को ठुकराता है। अवसर प्राप्त कर कर अपने अवसर को ठुकराता है वो अपने सौभाग्य को ठुकराता है, और जो अपने सौभाग्य को ठुकराता है वो दुर्भाग्यों का शिरोमणी होता है, ऐसा कहा है। तो सांगायचं तात्पर्य असं की जीवादी प्रयोजनभूत तत्व सर्धे तीन माही विपर्यत चेतन को है उपयोग रूप बिन मूर्ती चिन मूर्ती अनु। तर आपण आता ह्याचं बाकीचं उद्या पाहूत। महत्त्वाचं एक आहे, मी आल्यापासून बघतो तुम्ही महिला जे दर्शन करता, तुम्ही येताना जमीन निरखत यायचं, जीवजंतू मरणार नाही। इथं आल्यानंतर ते कपडा तुम्ही निदान तुमच्याजवळ एवढी बाटली ठेवा घेऊ गरम पाण्याची, 24 तास चालतंय, ते त्यानं पाय धुवायचं। ते कपडा किती दिवसानं तिथं बांधलेला असतंय, ते काढतच नाही तो, त्याच्यात सगळे जीव असतात। बरं असू द्या, पाय धुवून आल्यानंतर तुम्ही प्रभूचं दर्शन करता, ते दर्शन कसं करायचं? ओम जय 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 निश्चय म्हणून तिथं अजून किडामुंगी बघत यायचं, आणि आल्यानंतर प्रभूचं असे गुडघे टेकून तुम्ही नमस्कार करताय। हो, तुम्हाला गुडघे टेकून नमस्कार करायचा अधिकार नाही। तुम्ही कसा नमस्कार करायचं? गाय कशी बसती, गाय कशी बसती, हां तसं गायीचं कसं आसन असतं, गवासन म्हणायचं त्याला। काय म्हणायचं? तुम्ही करून दाखवा बरं, मला करून दाखवा। हां, गवासन असा नमस्कार करायचा। तुमच्या शरीराची संरचना अशी असते, तुम्ही व्यवस्थित पदर वगैरे घ्यायचा आणि प्रभूचा असं करून इथं नमस्कार करायचा, डोकं टेकायचं। भो स्वामी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु, तुम्ही जसे अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत वीर्य अनंत सुखाने परिपूर्ण आहात, तसाच मी ज्ञान दर्शन वीर्य चारित्र्य इत्यादी गुणांचा पुंज आहे। भो प्रभू नमोस्तु नमोस्तु, असं दर्शन करायचं। कधीही गुडघा टेकून, म्हातारा बाया पण सकाळी मी बघतो तिथं आलेल्या गुडघे टेकूनच बघते। मी ह्यांना म्हणालो, तुम्हाला कुणाला म्हणालो, ह्यांना सांगा हो, असं दर्शनाची पद्धत नाही। आपल्या इथे प्रत्येक क्रियेला महत्त्व आहे, त्या क्रियेचा अर्थ समजून क्रिया करायची, नाहीतर ते क्रियाकांडामध्ये येतं। लक्षात ठेवा, क्रिया पण महत्त्वाची आहे। हां, आणि असं आहे निवृत्त्यात्मक आणि प्रवृत्त्यात्मक दोन्ही प्रकारे धर्माचं वर्णन केलेलं आहे। तर तुम्ही दर्शन करताना गवासनानेच करायचं, असा आगमामध्ये आदेश आहे। मुनींना, आर्यिकांना, शुल्लकांना त्यांनी पण गवासनानेच करायचं असतं, असं वर्णन केलेलं आहे। पुरुषांनी एखाद्या गुडघे टेकले तर चालतील, पण पुरुषांनी पण त्यांचं ते पॅन्ट आणि ते घालून येतात का नाही, त्यामुळे त्यांना ते अवघड जातं आहे, पण ते चुकीचंच आहे। मंदिरमध्ये येताना श्वेत वस्त्र पोशाख, अरे हा पोशाख जर का मिलिटरीमनला घातला ना, पंचा धोती, तो गोळी उडवत नाही बरं का तो। हा पोशाख शान प्रभू असा सफेद ड्रेस जर घालून आलात तर तुम्हाला देखील तुमचे भाव प्रशस्त राहतात। हो, ह्या ड्रेसवर जर तुम्ही वंदना केली शिकलीची तर तुम्हाला मोक्ष मिळते, इकडं संपत्ती पण मिळते फुकट। ज्वारी पेरल्यावर कडवा मिळतो तसा। हां, तर हे असं आहे, जसं शास्त्रात सांगितलंय तसंच करायचं। आजपासून तुम्ही दर्शन कसं करणार? गवासनाने दर्शन करणार, चोपून चापून स्त्री पर्याय। अरे भारतीय नारीचं वर्णन संपूर्ण जगात आहे, ती कशी असते, आपला पदर घेऊन चोपून चापून व्यवस्थित राहते, असं भारतीय नारीचं वर्णन। ते कसे, ते त्यांचं सगळं विचित्र वागणं आहे। हो, आपले सगळं बघून ते इतकं भारावून गेले, ते सगळे आपलं अनुकरण करते, आपण वेड्यासारखं त्यांचं अनुकरण करू लागलो आहे। कळलं का? हे सगळं चुकीचं आहे। तर सांगा, मग मला एक जण म्हणले, तुम्ही सारखं लाईट बंद करा म्हणतात तुम्ही। अहो, इथं राहू दे की मंदिरमध्ये। ते पुजारी पण म्हणला एक दिवस, तुम्ही सारखं लाईट बंद करा का म्हणता, आणि मी स्वतः लाईट बंद करून जातो तिथं हॉलमध्ये। सगळे गेल्यावर मी कुणाला ते सांगतो, हे सगळं बंद कर। तुम्हाला माहीत आहे का, ही लाईट जी ती कोयनेवरून इकडून तिकडून, ही लाईट तयार होताना, एक युनिट तयार होताना 16,000 लिटर, किती, 16,000 लिटर पाणी त्या नदीतनं व्हायला पाहिजे, आणि त्या यंत्रातनं गेल्यानंतर त्या यंत्रात 1 युनिट लाईट तयार होते आहे।
1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. किती? 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. 1 मिलीलिटरमध्ये 20 थेंब असतात. किती असतात? 20 थेंब असतात. एका थेंबामध्ये क्षुद्रजीव असंख्यात असतात असं आपल्या शास्त्रप्रमाणे वर्णन केलं. आणि सायंटिफिकली इलेक्ट्रो मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर 66,336 जीव त्याच्यामध्ये दिसतात. एका थेंबामध्ये किती दिसतात? 66,450. 336 नाही, 300 हां 36,450 असं हां 36,450 बरोबर. माझं चुकलं, तसं मी तुकडा. आणि 36,450 इलेक्ट्रो मायक्रोस्कोप खाली दिसतात. आणि जैन आगम काय म्हणतं? असंख्य जीव असतात. का? जल ज्याचं काय आहे ते आपण गाळून वेगळे करू शकत नाही. अग्नी ज्याचं काय आहे, वायू ज्याचं काय आहे, वनस्पती ज्याचं काय आहे, पृथ्वी ज्याचं काय आहे, तसं जल ज्याचं काय आहे, जल हेच ज्याचं शरीर आहे, ते शरीर आपण गाळून वेगळं करू शकत नाही. म्हणून ते जर का तुम्हाला जलकायिक जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते सचित्त असतं. सचित्त. आणि ते सचित्त गाळलेलं पाणी मुनी महाराजांना द्यायचं नाही, त्यांना गरम करूनच द्यायचं. ते चांगलं दूध गरम करतं तसं गरम करायचं, म्हणजे 24 तास चालतं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला मात्र मग ते जलकायिक जीव निघून जातात. किंवा वरनं जर पाणी भदभदाचं पडलेलं असेल त्याच्यामध्ये पण जीव निघून जातात. कोणते? जलकायिक. जलकायिक जल ज्यांचं शरीर आहे असे जलकायिक जीव वरनं पडल्यानंतर ते त्यातनं ते जलकायिक जीव. आणि जोरात वेगात जर का पूर आला तर ते सगळीकडे थडकते, खाड खाड खाड. आता पूर आले, 30% पाऊस पडला आहे सगळ्या देशामध्ये. आणि 30% म्हणजे भरपूर पाऊस पडला, तिथं पूर आला आहे. आणि 70% ठिकाणी पाऊसच पडला नाही. काल मी ऐकलो सगळं. म्हणून तुम्ही आता घरामध्ये तुमचं पाणी जे वरनं पडते, सेव्ह द एनर्जी, सेव्ह द वॉटर. ते लोक म्हणतात आपण पहिल्यापासून जादा पाणी वापरू नका, पाणी बेतानं वापरा. छतावरचं पाणी, पत्र्यावरचं पाणी, त्याचे खड्डे करा, हौद करा, त्याच्यामध्ये न्या. आता तुम्हाला इकडे सगळं बरं आहे हो, कोकणाच्या जवळ आहे ना, त्यामुळे ते कोयना वारणा हे सगळं तुमच्या कृष्णा भरलेत. ते भगीरथी, तुमचं भीमा नदी, तुमची जायकवाडी, पुन्हा तुमचं उजनी, हे सगळं भरले. पण तिकडं नागपूरला 3 वेळा पेरण्या कराव्या लागल्या. वर्ध्याला 6 ते 8% पाऊस पडला आहे, प्यायला पाणी नाही. आता टँकर चालू आहे तो तिकडं. आता चीनच्या पलीकडे 4000 किलोमीटर अंतरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आणि त्या कमी दाबामुळं चीनमध्ये भयंकर 100 वर्षात पडला नाही इतका पाऊस पडला. लाखो लोकांना त्यांना स्थलांतरित करावं लागलं. त्याचा परिणाम आपल्या भारतावर झाला. आणि पूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की आपल्यात कमी पाऊस पडणार तर 91% पडेल, 80% पडेल. म्हणलं तर आता पडला किती? 30%. अजून 1.5 महिना आहे की. 7 जूनला चालू होते आपल्याकडे. आता झाले किती? 20 तारीख आहे ना आज, 20 ऑगस्ट. 7 जून ते 7 जुलै 1 महिना, 7 जुलै ते 7 ऑगस्ट 2 महिने, आणि 15 म्हणजे 22 तारखेला 2.5 महिने होतात. अजून 1 ते 1.5 महिना अजून आपल्याकडे पावसाळा आहे. मोठे मोठे पाऊस येण्याची संभावना आहे. जेवढा बी थोडा थोडा पाऊस पडते ते पत्र्यावरनं, छतावरनं जे आलेलं पाणी आहे ते तुमच्या हौदात गोळा करा. तुम्हाला प्यायचा पाण्याचा प्रश्न सुटेल. कळलं का? हे पाणी अगोदर आहे ते शेतीला देतात, पुन्हा प्यायला देतात. अगोदर प्यायला देतात, पुन्हा शेतीला देतात. म्हणून आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आपल्या घरामध्ये जे जे आपल्याला लागते, ज्वारी भाकरी लागते, ज्वारी पेरा. गहू लागते, चपाती लागते, गहू पेरा. तांदूळ लागते, आपण आपल्या घरात सगळं पेरायचं हो. करडी पेरायचं, शेंगदाणे पेरायचं, सगळं पेरायचं. आपण सरकारवर अवलंबून राहायचं नाही. आणि आपल्याला पाणी मिळतं आहे. तुम्ही इथं जवळ आहे, तुम्हाला पाणी भरपूर आहे. तिकडं भयंकर हाल आहे. तिकडं नागपूरकडे 3 वेळा पेरणी करावी लागली, 3 वेळा. अजून पाऊस नीट पडला नाही. वर्ध्याकडे पाऊस पडला नाही. मराठवाड्यात काही ठिकाणी, काही गावामध्ये अजून पेरण्या झाल्या नाहीत. 2.5 महिने झाले. पुढे पडेल की नाही शाश्वती नाही. कारण असं सगळं होणार आहे. आमच्या शास्त्रात वर्णन केलं आहे की हो. काय केलं आहे? हुंडाव सरपणीमध्ये एक तर पाणी खूप पडेल किंवा पाणी पडणारच नाही.
अवर्षण तर असेल किंवा अतिवृष्टी. समवृष्टी, समवृष्टी जी आहे ना ते विदेह क्षेत्रामध्ये समवृष्टी होते. 133 दिवस पाऊस पडतो. विदेह क्षेत्रात किती पडतो लिहून घ्या. 133 दिवस. 133 दिवस जसा पाहिजे तसा पडतो. ना अतिवृष्टी होते ना अनावृष्टी होते. पण ह्या पंचम कालामध्ये हुंडावा सर्पिणमध्ये एकतर अतिवृष्टी होईल. जिथं पडला 30%, तिथं इतका पडला गुजरातमध्ये भयंकर पूर आला. त्या गोंदियाला भयंकर पूर आला. ते तिकडं सगळीकडे जिकडं पडला तिकडं भरपूर पडला. आणि जिकडं पडला नाही तिथं अवृष्टी अनावृष्टी. हे सगळं हुंडावा सर्पिणमध्ये होणार होतं. हे सगळं लिहून ठेवलं. पुढलं वर्ष देखील आपल्याला पडेल याची गॅरंटी नाही. प्रत्येक वर्ष तुम्हाला मागचंच वर्ष चांगलं आहे असं विचार करावा लागेल. म्हणून सगळं व्यवस्थित राहा. सेव्ह द एनर्जी, सेव्ह द वॉटर. जय नमो सुसा. नमो सुसा. इनको बोला है हमने पानी का ही बोल दिया. और नमोस्तु कैसा करना है वो गवासन से करना ये भी. तो यहाँ हुंडावा सर्पिणी में अतिवृष्टि हो जाएगी, नहीं तो अनावृष्टि हो जाएगी. अभी 70% संपूर्ण आपल्या देशामध्ये 70% पाऊस पडला नाही. 30% जिथं पडला तिथं भरपूर पडला. आणि हा जो समप्रमाणात पाऊस जो आहे तो 133 दिवस विदेह क्षेत्रामध्ये पडतो. काय वर्णन आलं आहे. विदेह क्षेत्रामध्ये 133 दिवस जसा पाहिजे तसा पाऊस पडतो. तिथं कधी अतिवृष्टी अनावृष्टी टिट्टी वगैरे काही होत नाही. कारण तीर्थंकर सतत तिथं होत असतात. आणि मग तिथं जे आहे ते कृष्णमेघ आणि श्वेत बादल. कृष्ण बादल श्वेत बादल. कृष्ण बादल जे आहे ते 7-7 दिवसाचे 7 वेळा 7-7 दिवसाचे 7 वेळा कृष्ण बादल. तिथं म्हणजे जे काळे मेघ असतात ते 49 दिवस त्या ठिकाणी समप्रमाणात वृष्टी करतात. कुठं विदेह क्षेत्रामध्ये 133 दिवस. आणि श्वेत बादल जे नाही कदाचित कृष्ण बादल 12 वेळा पडतात. 7-7 84 वेळा 84 दिवस कृष्ण बादल पडतात. आणि श्वेत बादल जे आहेत ते 7-7 दिवस 7 वेळा म्हणजे 49 दिवस. 84 आणि 49 किती झाले 133 दिवस झाले. तर विदेह क्षेत्रामध्ये जे पाणी समप्रमाणात पडतं ते कृष्ण बादल 12 वेळा पडतात 7-7 दिवस. आणि श्वेत बादल 7-7 वेळेस 7 वेळा म्हणजे 7-7 49 आणि 12-7 84 असं 133 दिवस विदेह क्षेत्रामध्ये समप्रमाणात पडतं. हिचं मात्र अतिवृष्टी किंवा अनावृष्टी दरवर्षी होणार आहे. म्हणून तुम्ही स्वयंपूर्ण व्हा. तुमचे हौद वगैरे तयार करा. बाहेर कुठं जायची गरज नाही. खांद्यावर घागर घेऊन. इकडे जवळ आहे तुम्हाला कोकण. जय बोलो 24 भगवान की. मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागरजी महाराज की. आज हम शुद्ध